आयुक्तांनी केली चक्क टू व्हीलर वरून भर उन्हात 100 फुटी रस्त्याची पाहणी। ठेकेदारासह अधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी त्यांच्या कार्यतत्पर डॅशिंग कार्यपद्धतीमुळे समस्त महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या हृदयात आपलं खास असं स्थान निर्माण केलंय। आज तर त्यांनी चक्क लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या टू व्हीलरवरून भर उन्हात 100 फुटी रस्त्याच्या कामाची तिथल्या अतिक्रमणाची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी लोकहित मंचच्या या रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवत आयुक्तांनी सदर रस्त्याची सक्षमपणे पाहणी करावी अशी मागणी केली होती। त्यानुसार आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रत्यक्षपणे उपस्थित राहत तिथल्या कामाची आणि परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी रस्त्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने केल्याचे आढळल्याने ठेकेदारास व अतिक्रमणाबाबत अधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावत सूचना केल्या। यावेळी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी वॉलचंद कॉलेज चौक, धामणी रोड चौक, डी मार्ट, शामराव नगर चौक आणि कोल्हापूर रोड आदी भागातील विविध समस्या मांडल्या। यावेळी अतिक्रमणे, निकृष्ट दर्जाचं काम, विद्युत खांबांचे स्थलांतरण याबाबत लवकरच योग्य तो धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आयुक्त शुभम गुप्ता यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। या रस्त्यावर जे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याचे काम करण्यात आलं होतं त्याची पाहणी करण्यात आली आणि त्यामध्ये अजून जे अतिक्रमणचे विषय होते त्याचीसुद्धा पाहणी करण्यात आली। रस्त्याच्या दोन्ही बाजूला थोडाफार प्रमाणात अतिक्रमण सापडलं आहे। त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहे। त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल आणि अजून काही विषय आहे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे महानगरपालिकेच्या वतीने सगळ्याची संमतीने सगळ्याशी संवाद साधून धोरणात्मक निर्णय काय घेता येईल आणि कसा आपल्याला ह्या 100 फुटी रस्ता लोकांसाठी मूवमेंटसाठी गाड्याच्या मूवमेंटसाठी मोकळा करता येईल त्याबद्दल सुद्धा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल। अनेक गाड्या आहेत त्या महिने जागेवर थांबून आहेत, म्हणजे गॅरेजच्या गाड्या दररोज दुरुस्त होऊन जात असतात, मात्र अनेक गाड्या ज्या थांबून आहेत त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई असते? या गाड्या एक कालावधी मतलब एक खूप दीर्घ कालावधीसाठी ते तिकडे उभे आहेत आणि ज्यांना कोणी चालवत पण नाही त्यांना उचलण्याचे निर्देश आम्ही अतिक्रमण विभागाला सांगितलो आहे। ते 1-2 दिवसात सगळे गाडी उचलून घेऊन जातील आणि जे गॅरेजचे गाड्या आहेत त्याच्यासाठी जसं मी म्हटलो की जे आमच्याकडे सध्या नियम आहेत त्या नियमाप्रमाणे कारवाई करणार आहे आणि जिथे जिथे धोरणात्मक निर्णयाची गरज असेल तिथे धोरणात्मक निर्णय त्याबद्दल घेण्यात येणार आहे। ठेकेदाराने हा रस्ता बनवताना निकृष्ट पद्धतीचं मटेरियल वापरलेलं असा आरोप काही सामाजिक संघटनांकडून आतापर्यंत झालेला आहे। त्यासंदर्भात तुम्हाला तसं काही जाणवलं का? आज प्राथमिक स्वरूपात बघताना थोडीफार चुका होते, ते चुका दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना आणि यंत्रणेला देण्यात आले आहे। त्या व्यतिरिक्त जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याबद्दल मटेरियल तपासणी झाल्यानंतर त्रयस्थ पार्टीची रिपोर्ट बघितल्यानंतरच आपले प्रश्नाचे जबाब देता येईल। रस्त्याच्या बाजूला असणारे जे पोल आहेत याचे विजेचे पोल ते शिफ्टिंग अजूनपर्यंत झालेले नाहीत, त्या संदर्भात काय बोलू? त्यामध्ये 68 पोल आहे जे आपल्याला शिफ्टिंग करायचे आहे। शिफ्टिंगच्या वर्क ऑर्डर देण्याची कारवाई ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। ते मला वाटतं आहे की आपल्या आचारसंहिता संपली की लगेच आपल्याला तो काम पण सुरू करता येईल।